महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले। जगामध्ये भारत हा कृषीप्रधान देश म्हणून समजला जातो, परंतु जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाबरोबरच शासन दरबारी सुद्धा धक्के खावे लागतात। शिरूर तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता कृती समितीच्या समोर शेत रस्त्यांच्या वर्षानुवर्षाचा प्रशासकीय पातळीवरील संघर्षाच्या व्यथा मांडल्या। या संदर्भात शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता केसेस तातडीने निकाली काढा, शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी। तालुका शेत रस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेत रस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावेत। तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात। शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी करावी। शिवपानंद शेत रस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणारा यांना दंड सुरू करावा। तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करावे। शिवपानंद शेतरस्त्याच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत। शेतरस्त्याच्या अभावी पडीक असणाऱ्या शेतजमीनधारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, रवींद्र धनक, ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे, शांताराम पानमंद, निलेश गायकवाड, सुनीता चव्हाण, संजय कुशेकर, नितीन थोरात, संतोष लंघे, लक्ष्मण वाळके, शिवाजी कोहकडे, प्रकाश वाखारे, बापू पाचरणे, विकास आटोळे, नाना सरोदे, अजीज खान तसेच पत्रकार फैजल पठाण, रवींद्र खुडे, सुदर्शन दरेकर, मुकुंद ढोबळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। शेत रस्ते शिरूर तालुक्यातील खुले व्हावे यासाठी पत्र देण्यात आले आहे। सरकार बदलतं, शासन निर्णय बदलतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। मागील सरकारने पालकमंत्री शासन निर्णय योजना राबवली, त्यानंतर नवीन सरकार आलं, त्यांनी मातोश्री पानंद शेत रस्ता योजना आणली, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही। राज्य समितीने जिल्हा समिती स्थापन करणे, जिल्हा समितीने तालुका समिती स्थापन करणे, तालुका समितीने ग्राम शेत रस्ता समिती स्थापन करणे आणि ग्राम शेत रस्ता समितीचा जो अहवाल आहे तो तालुका समितीने घेऊन जिल्हा समितीकडून आणि सचिवामार्फत रोहे अंतर्गत ही कामं व्हायला लागली। आज ब्रिटिश काळामधील अनेक क्षेत्ररस्ते आहेत नकाशावर, त्याच्या हद्द निश्चिती नाही। शिवरस्ते असतील, पानंद रस्ते असतील, पायवाटीचे, गाडीवाटीचे, गाडी मार्गाचे रस्ते, पण या रस्त्यांच्या हद्द निश्चिती नसल्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये एक संघर्ष तयार झाला आहे। फौजदारी स्वरूपाच्या अनेक घटना या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळतात। तालुक्यामध्ये तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख कार्यालय असतील, पोलीस प्रशासन असेल, या शासन निर्णयाचं कुठलंही अंमलबजावणी या ठिकाणी होताना दिसत नाही। नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हायकोर्टात, औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने या ठिकाणी तहसील कार्यालयाला सुनावण्यात आलेलं आहे की 60 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना रस्ता खुला करून द्यावा। शासन निर्णयाची अंमलबजावणी आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झाल्यास शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तहसीलदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा श्वास मोकळा करावा आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा। आज शेतकरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्या काय, शेतकऱ्यांची गरज काय ह्या पाहून सरकारने काम करायला हवं, परंतु सगळे सरकार येतात, परंतु शेतकऱ्याची गरज काय आहे ते पाहून काम न करता शेतकऱ्यांना या ठिकाणी पिढ्यानपिढ्या संघर्ष करावा लागतो। आज दळणवळणाचा असा भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे। शेती हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे। दळणवळणासाठी यांत्रिकीकरण गरजेचं आहे, त्यामध्ये हार्वेस्टर असेल, तुमचा ट्रॅक्टर असेल, JCB असेल, या ठिकाणी शेतामध्ये घेऊन जावं लागतं। शेतीपूरक व्यवसाय तुमचा गाईचं गोपालन असेल, तुमचं शेळीपालन असेल, तुमचं कुक्कुटपालन असेल, अनेक व्यवसाय जोडधंद्याबरोबर करावं लागत आहे। आणि आज या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्याला निसर्गाकडूनही या ठिकाणी शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि प्रशासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्याचा एक छळ चालवलेला आहे। आज या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन दिलेलं आहे का त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या शेतरस्त्यांच्या केसेस प्रलंबित आहेत त्या तातडीने मोकळ्या कराव्यात, शेतकऱ्यांना दर्जेदार शेतरस्ते द्यावे आणि ज्या नंबरी ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी ज्या नंबरीच्या पुन्हा केलेल्या होत्या त्या हद्दनिश्चिती पुन्हा कायम करून त्या नंबरी हटवणाऱ्याला दंड करावा। वहिवाटीच्या अनेक रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत, त्या नोंदी नकाशावर घेऊन या ठिकाणी जे काही वाद चालू आहे ते थांबवता येतील आणि तालुका समितीने तातडीने ग्राम क्षेत्रस्थ समितीचे गावोगावी आदेश द्यावेत आणि अशा प्रकारचे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। शिवपानंद रस्ता, तर या रस्त्याचे तहसीलदार साहेबांना खुले करून देण्याचे सगळे
अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांतर्गत शिवपालन रस्ता तहसीलदार साहेबांनी मोकळा करून द्यावा एवढीच शरदादांची आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि जे काही रस्त्याचे बरेचसे विषय प्रलंबित आहेत तहसील कचेरीमध्ये ते साहेबांनी मार्गी लावून द्यावेत. कायद्यामध्ये ते बसतात, त्यांना अधिकार आहे 143 नुसार रस्ते खुले करून देण्याचा, तर तेवढं फक्त त्यांनी करून द्यावेत एवढंच आमचं म्हणणं आहे. दादांनी जो खंडपीठाने दिलेला जो निर्णय आणला आहे की ज्याचा महाराष्ट्र शासनाने शिवपानंद रस्ते खुले करण्याबाबत जो निर्णय घेतला, पण त्याला वेळोवेळी अधिकाऱ्यांनी चेहऱ्याची तुटकी दाखवून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा या राज्यात न्याय मिळालेला नाही आहे. त्यामुळं मी एकदा इथं उपस्थित असताना आमच्यासमोर शिंगले नावाच्या शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण एकमेव होतं की त्याच्या 1 एकर क्षेत्रातला ऊस बाहेर काढता नाही झाला आणि अखेर कारखानेही बंद झाले, त्या शेतकऱ्याला नाही मिळाला. तर मला अशी विनंती करायची आहे की संपूर्ण राज्यभर जो हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि कुठेतरी शेतकऱ्याला दिलासा मिळावा. धन्यवाद. मातोश्री ग्राम समृद्धी शिवपालन योजना या योजनेमधून मी माझ्या गावातील कोरडेला दिवाळीचा रस्त्याला शिवपालन रस्ता खुला करण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं. हे निवेदन मी 7/1/2022 रोजी तहसीलदार सन्मानित तहसीलदार साहेबांनी सन्मानित पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडं जमा केलेलं होतं. परंतु अद्याप त्याच्यानंतर मी किमान 1 ते 1.5 वर्ष फॉलोअप घेतला, पण त्यांच्यावर कसली कार्यवाही झाली नाही आणि शिवपालन रस्ता खुला देखील झाला नाही. मी वेळोवेळी यासाठी पुढाकार घेतला, पण मला तिथं न्याय शेतकरी वर्गाला देता नाही आला. पण त्यानंतर काल सन्माननीय शरद पवार साहेबांची माझी भेट झाली योगाने आणि त्यांच्यामार्फत आज हे निवेदन देण्यात आलं. तरी आपल्या सगळ्यात गावातील तालुक्यातील सगळे शिवपालन रस्ते खुले व्हावे अशी मी तहसीलदार साहेबांना याद्वारे विनंती करतो आणि या ठिकाणी काम करतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.